तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 40 साइज आहे विथ प्रिन्सेस कट आणि बोटनेक मध्ये हा पॅटर्न जो आहे मी ठेवलेला आहे। फ्रंट डीप आहे, बॅक नेक जो आहे तो बोटनेक आहे आणि 38 आणि 40 साइज साठी तुम्ही सेम मेजरमेंट जे आहे तर ते वापरू शकता। तर ते बघा ह्याचं जे फिनिशिंग आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग आलेलं आहे प्रिन्सेस कटचं। आता बॅक साइड सुद्धा बघू शकता। बॅकचा जो पॅटर्न आहे थोडासा मी ते युनिक बनवलेला आहे। सेंटरला मी तर नेटचा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर आपली जी हँगिंगची लेस आहे तर ती वापरलेली आहे। आता या ब्लाऊजचं स्टेप बाय स्टेप कटिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आता इथं बघू शकता इथं लेस मी घेतलेली आहे, 1 मीटर घेतलेली आहे लेस, जे आपण स्लीव्जला आणि बॅकसाठी वापरलेली आहे। हा आपल्या साडीमधला पीस आहे, तरी बघू शकता। तर हा साडीमधला मी पीस घेतलेला आहे। त्याच्यानंतर अस्तर जे आहे मी 1 मीटर घेतलेला आहे, कारण स्लीव्ज आपण याला एल्बोपर्यंत ठेवलेले आहे, तर त्यामुळे मी जे अस्तर आहे 1 मीटर घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपण पेपरवरती जे मेजरमेंट आहे तर ते टाकणार आहोत। तर हे सेम मेजरमेंट तुम्ही 38 आणि 40 साइजसाठी वापरू शकता। तर आता सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची। पूर्ण उंची आपली आहे 14 इंच प्लस याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तर हे बघू शकता। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे 40 साइजसाठी मी घेत आहे तर 8 इंच शोल्डर मी घेत आहे। जर तुम्ही 38 साइजसाठी बनवत असाल तर 7.5 इंच शोल्डर घेऊ शकता। तर मी 40 साइजसाठी तर बनवत आहे, सो मी शोल्डर जे आहे 8 इंच घेतलं। त्याच्यानंतर जो मुंडा आहे तर तोही आपल्याला 8 इंचच घ्यायचा आहे। आता त्याच्यानंतर आपलं जे प्रॉपर माप आहे छातीचं ते घ्यायचं आहे। आता माझं जे प्रॉपर माप होतं 40 साइजचा चौथा भाग 10 इंच येतो, तर 10 इंच मी घेतलं। त्याच्यानंतर प्लस 2 इंच त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे आपल्याला छातीमध्ये। तर 12 इंच मी छाती घेतली। त्याच्यानंतर कमर जी आहे आपली 8.5 इंच होती, कमरेमध्ये सुद्धा 2 इंच मार्जिन ॲड करून घेतलं। दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जी आहे आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे। 1.5 इंच मुंडा आतमध्ये घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपण असा मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे। आता 1.5 इंच जो आपण मुंडा आतमध्ये घेतलेला आहे तर तिथूनच आपण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा शेप आपल्याला जो आपण पहिला मुंडा जो आहे मार्किंग केला होता तर त्याच्यावरती आपण 1.5 इंचावरती शेप द्यायचा आहे बॅक मुंड्याला। तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट मुंड्याला आणि बॅक मुंड्याला जो शेप आहे द्यायचा आहे 1 आणि 1.5 इंचावरती। गळारुंदी मी इथे घेतलेली आहे 3.5, पण तुम्ही 4 इंच सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर गळाची उंची आहे मी घेतलेली आहे 5.5 इंच। आता 1 इंचावरती मी गळ्याचा जो शेप आहे थोडासा इथं देणार आहे। तर आता हे बघा प्रॉपर आपल्याला गोल इथं राऊंड नेक जो आहे आपल्याला इथं काढायचा आहे। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट आहे द्यायचा आहे 4 इंचावरती। बस्ट पॉइंट मी इथे घेत आहे 10.5 इंचावरती। तर हे बघू शकता प्रिन्सेस कटची जी रुंदी आहे मी 4 इंचावरती घेतली आणि जी आपला बस्ट पॉइंट येतो तो शोल्डरच्या वरून आपण खाली घेतला 10.5 इंचावरती। मुंड्यापासून आपण 1.5 इंचावरती एक मार्क केलं। त्याच्यानंतर एकदम सिंपल असा प्रिन्सेस कटला आपण आकार इथं द्यायचा आहे। तर एकदम सिंपल असा आपला प्रिन्सेस कटचा इथे शेप जो आहे व्यवस्थित असा परफेक्ट निघतो। आता या साईडला दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे। तर हे बघा दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलं, कारण ब्लाऊज घातल्यानंतर जो कप आहे आतमध्ये एकदम छान येतो, ब्लाऊज चपटा वगैरे अजिबात बसत नाही याच्यामुळे। आता आपले हे पूर्ण जे मार्किंग आहे तर ते पेपरवरती झालेलं आहे। तर आता आपण हे जे पूर्ण मार्किंग आहे तर ते कटिंग करून घ्यायचं। तर आता फ्रंट आणि बॅक जो आहे तर ते सुद्धा आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत। आता फ्रंटचा जो गळ्याचा शेप आहे मला थोडासा ब्रॉड वाटत होता, सो मी थोडासा इथं लहान करून घेतलेला आहे। आता फ्रंट मुंड्याचा सुद्धा आपल्याला शेप इथं कट करून घ्यायचा आहे, जो आपण 1 इंचावरती मार्किंग केला होता। आणि त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे प्रिन्सेस कटचा जो शेप आहे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपले फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे आपण अशा पद्धतीने केलेलं आहे। आता आपण हे अस्तरवरती ठेवून कट करायचं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि जसा मी इथं दाखवत आहे तसाच तुम्ही अस्तरवरती जो बॅक पार्ट आहे तो ठेवायचा आहे। तर बॅक बाजूला मी इथं घेतलेला आहे आणि तिथं बघू शकता गळ्याच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे, कारण ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो शिवल्यानंतर त्यावेळी पाठीमध्ये कुठेही आपल्याला ताणू नये, व्यवस्थित बसावं। तर यासाठी मी इथं वरती गळ्यापाशी अर्धा इंच सोडलेला आहे। त्याच्यानंतर आपला जो बॅक पार्ट आहे असा मार्किंग करून इथं कट करत आहे अस्तरवरती। तर हेवी मापाला आपल्याला हे जे माप आहे अर्धा इंच वाढवून घ्यावं लागतं, कारण ब्लाऊज घातल्यानंतर पाठीवरती एकेकांना खूप टाईट बसतं, हात वर खाली करायला खूप प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे आपण गळ्याच्या साईडला बॅक साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे।
त्याच्यानंतर आपला जो पार्ट आहे फ्रंट पार्टचा दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं वाढवून घ्यायचा आहे। आता हा पण पार्ट बघू शकता की अस्तरवरती मी कशा पद्धतीने हा ठेवत आहे। तर आय आणि हुकच्या साईडला आपल्याला 1.5 इंच खाली कमरेमध्ये वाढवून घ्यायचं आहे। तर हे बघा खालच्या साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं इथं। त्याच्यानंतर आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचं पूर्ण आपला जो पेपर आहे तो। तर आपल्याला हे वाढवावंच लागतं, जर आपण नाही वाढवलं तर आपल्याला मार्जिन आहे अजिबात उरत नाही। तर त्यामुळे हे जे माप आहे आपलं फ्रंट पार्टचं तर ते कशा पद्धतीने मी अस्तरवरती ठेवलेलं आहे किंवा कुठे वाढवलेलं आहे आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे, तरच जे ब्लाऊजचं फिटिंग आहे व्यवस्थित येतं। आता हे बघा आपला हा पार्टसुद्धा इथं फ्रंटचा पहिला पार्ट आपण कट केलेला आहे। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा दुसरा जो पार्ट आहे तर तोही आपल्याला जी आपली फिटिंगची साईड असते कमरेकडची तर त्या साईडला सुद्धा आपण असं 1.5 इंच वाढवायचं आहे। तर ही बघा आपली फिटिंगची साईड आहे आणि इकडे मी 1.5 इंच वाढवलेला आहे। त्याच्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला तर त्यामध्ये मी सुद्धा थोडंसं इथे घेतलेलं आहे। तर या पद्धतीने आपले जो पूर्ण फ्रंट आणि बॅक पार्टचं जे कटिंग आहे फ्रेंड्स तर मी असं केलेलं आहे। स्लीवचं कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही, कारण स्लीवचे बरेच माझे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती ज्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे की स्लीव जी आहे ती कशी कटिंग करायची आणि एकदम सिंपल पद्धतीने आपण जशी नॉर्मल ब्लाऊजला कट करतो तशी या ब्लाऊजला जे आहे स्लीव्ज कट करायची आहे। आता हेच आपलं जे अस्तर कटिंग आहे मेन कापडावरती ठेवून कट करायचं आहे। तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवायला लागत नाही, फक्त थोडंसं आपल्याला यामध्ये स्टिचिंग करतावेळी काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून यामध्ये वाढवावं लागतं। बाकी सगळे पार्ट जे आहेत आपले अस्तरचे आहे तसे ठेवून हे कटिंग करून घ्यायचं आहे। सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असतील तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर आता हे बघा आपले जे पूर्ण अस्तर कटिंग आणि मेन कापडावरती सुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे। शिवण्याची जी पद्धत आहे तर ती एकदम ह्याची सोपी आहे। तर तुम्हाला त्या डिझायनर गळा काढायचा नसेल तर तुम्ही बोटनेकमध्ये एकदम सिंपल असा जो गळा आहे बोटनेकचा काढू शकता। तर हे बघा आपलं फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे अशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे। आता या शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीव्ज काढणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।